नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी विषयातील पाठ क्रमांक 21 बस स्थानक. बस स्थानक म्हणजेच बस स्टॉप किंवा बस डिपो. आपण प्रवासासाठी बस, रिक्षा, कार, ट्रेन, सायकल, स्कूटर, एरोप्लेन, घोडागाडी, बैलगाडी अशा अनेक वाहनांचा म्हणजेच व्हेइकल्सचा वापर करत असतो. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आपण रेल्वे स्थानकावर म्हणजेच रेल्वे स्टेशनवर जातो. एरोप्लेनने म्हणजेच विमानाने प्रवास करण्यासाठी आपण एअरपोर्टवर म्हणजेच विमानतळावर जातो. तसेच बसने प्रवास करण्यासाठी आपण बस डिपो म्हणजेच बस स्थानकावर जातो. तर ज्या ठिकाणाहून बस सुटतात आणि बस थांबतात त्यालाच बस स्थानक किंवा बस डिपो असे म्हणतात. तर आज आपण चित्रवर्णन प्रकारचा एक धडा शिकणार आहोत आणि आपल्या धड्याचे नाव आहे बस स्थानक. हा धडा तुमच्या मराठी टेक्स्टबुकमध्ये पान नंबर 26 वर आहे. ह्या धड्यात एक चित्र दाखवले आहे आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतं हे तुम्हाला वर्णन करायचे आहे, सांगायचे आहे. तुम्ही अनेक वेळा तुमच्या पालकांबरोबर बस स्थानकवर म्हणजेच बस डिपोवर गेलेले असतील. तुम्ही अनेक वेळा बसने प्रवास केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बस स्थानक पाहिलं आहे. तर ह्या चित्रामध्ये जे दिसतं तेच आपल्याला बस स्टँड किंवा बस स्थानकावर दिसतं. आता आपण पाहूया ह्या चित्रामध्ये काय काय आहे ते. सुरुवातीला इथे वरती आपल्याला 2 लाल रंगाच्या बस दिसत आहेत आणि त्या 2 बस एका शेड खाली आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला त्या बसचे चालक म्हणजेच ड्रायव्हर काका आहेत. जे बस चालवतात त्यांनाच आपण चालक म्हणजेच बस ड्रायव्हर असे म्हणतो. आणि जे आपण बसमध्ये बसल्यानंतर आपलं तिकीट काढतात ते जे काका आपल्याला तिकीट देतात त्याला वाहक म्हणजेच कंडक्टर असे म्हणतात. इथे दुसरं चित्र काय आहे बघा, फेरीवाले. आपण प्रवास करताना आपल्याला भूक लागते. मग छोटे छोटे बिस्किटचे पुडे किंवा कुरकुरेचे पॅकेट्स, पाण्याच्या बॉटल्स असे जे विकतात त्यांनाच फेरीवाले म्हणजेच हॉकर्स असं म्हणतात. तर इथे 2 फेरीवाले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर काय आहे, टोपल्या आहेत आणि त्या टोपलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आहेत. एका टोपलीमध्ये आपल्याला लाल लाल रंगाची फळे दिसतात आणि दुसऱ्या टोपलीमध्ये काय दिसते, छोटी छोटी निरनिराळ्या प्रकारची खेळणी दिसत आहेत. तर कधी कधी प्रवास करताना छोट्या मुलांना खेळणी पण ते खेळायला तिथून ह्या फेरीवाल्यांकडून घेऊ शकतात. आता इथे पहा, ह्या चित्रामध्ये आपल्याला फळांचे दुकान म्हणजेच फ्रूट शॉप हे दिसत आहे. आणि इथे आपल्याला काही फळे अडकवलेली दिसत आहेत आणि माणसेही दिसत आहेत. म्हणजेच बस डिपोवर आपल्याला काय दिसत आहे, फळांचे दुकान आहे, फेरीवाले आहेत आणि इथे जे रिकामी मैदान आहे त्या मोकळ्या जागेवर 4 बस उभ्या आहेत. बसचा रंग कोणता आहे, लाल. आणि त्या बसमध्ये अनेक प्रवासी बसलेले आहेत. म्हणजेच ज्या ठिकाणी बस थांबतात, जिथून बस सुटतात किंवा प्रवासी जिथे बसने प्रवास करण्यासाठी जिथे जमतात त्यालाच बस स्थानक असे म्हणतात. आणि बघा इथे एका बसवरती प्रवाशांचं काही सामान म्हणजे लगेज सुद्धा आहे.
त्यानंतर इथे खालच्या बाजूला बघा काय दिसते. इथे दिलेलं आहे पुस्तकाचे दुकान म्हणजेच बुक शॉप. इथे वर्तमानपत्रही मिळतात. वर्तमानपत्र म्हणजेच न्यूजपेपर. प्रवास करताना प्रवासाचा वेळ उपयोगी व्हावा म्हणून अनेक लोक प्रवासामध्ये न्यूजपेपर किंवा वेगवेगळ्या प्रकारची बुक्स वाचतात. मग इकडे ही माणसं पुस्तकाच्या खरेदीसाठी आलेली आहेत. त्यानंतर इथं दुसरं एक चित्र आहे. इथे काय लिहिलं आहे? उपहारगृह. उपहारगृह म्हणजे काय माहिती आहे का मुलांनो? उपहारगृह म्हणजे स्मॉल हॉटेल किंवा कॅन्टीन. प्रवास करताना आपल्याला भूक लागते. जे लांबचा प्रवास करतात तेव्हा काही ठिकाणी बस नाश्ता किंवा जेवण करण्यासाठी थांबवतात. त्यासाठी हॉटेल्स हवी आहेत की नाही? म्हणून बस डिपोवर, बस स्थानकावर हॉटेल्सही असतात. त्यानंतर उपहारगृहाच्या शेजारी काय दिलेलं आहे? इथे दिलेलं आहे आपले शहर स्वच्छ ठेवा. म्हणजेच आपण प्रवास करताना कुठेही केरकचरा टाकू नये. आपण बिस्किट्स खाले किंवा कुरकुरे, फ्रुटी वगैरे पिली किंवा काही फ्रूट्स खाले तर त्याच्या साली असतील किंवा पॅकेट्स असतील, चॉकलेट रॅपर्स असतील, ते आपण डस्टबिनमध्येच टाकावे. म्हणजे बस स्थानक, आपलं शहर, गाव स्वच्छ आणि सुंदर राहील. म्हणून तिथे लिहिले आहे आपले शहर स्वच्छ ठेवा. त्यानंतर त्याच्या बाजूला जे चित्र आहे तिथे काय लिहिलं आहे बघा. तिथं लिहिलं आहे सूचना फलक. सूचना फलक म्हणजेच नोटीस बोर्ड. तर आता बस डेपोच्या ह्या नोटीस बोर्डवर काय लिहितात? ज्या प्रकारे आपण आपल्या स्कूलच्या नोटीस बोर्डवर अनेक प्रकारची नोटीस पाहतो, अनेक प्रकारची माहिती पाहतो, त्याचप्रमाणे बस स्थानकाच्या नोटीस बोर्डवर सुद्धा बसबद्दल सूचना लिहिलेल्या असतात. अमुक एक बस कधी येईल किंवा एखादी बस जर उशिरा येणार असेल किंवा एखादी बस जर कॅन्सल झाली असेल तर त्याची माहिती या सूचना फलकावर लिहिलेली असते. किंवा कोणत्या बसची वेळ काय आहे तर त्या बसच्या वेळी काय आहेत ह्या सूचना फलकावर लिहिलेल्या असतात. त्यानंतर इथे बघा काय लिहिलं आहे? ध्वनिक्षेपक. ध्वनिक्षेपक म्हणजेच लाऊडस्पीकर. अनेक वेळा बस डेपोच्या ऑफिसमध्ये अनाउन्समेंट्स करतात की ही बस ह्या वेळेत येईल किंवा एखादी बस उशिरा येईल किंवा एखादी बस जी आहे ती आज वेगळ्या मार्गाने जाईल. मग त्या सगळ्या प्रवाशांचा आवाज पोचायला हवा. कारण बस डिपोवर खूप गर्दी असते, खूप माणसे असतात. त्यामुळे लाऊडस्पीकरवर बोललं जातं, ज्यामुळे सगळ्यांपर्यंत ती सूचना पोचली जाते. त्यानंतर त्याच्या शेजारी आहे चौकशी कक्ष. चौकशी कक्ष म्हणजे काय? इन्क्वायरी ऑफिस किंवा इन्क्वायरी काउंटर. म्हणजेच आपल्याला एखादी माहिती हवी असेल, आपल्याला एखाद्या गावी जायचं असेल तर कोणती बस, त्याचं टाईम काय आहे हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपण चौकशी कक्षामध्ये जाऊन तिकडे विचारपूस करू शकतो आणि तिथून आपल्याला योग्य ती माहिती मिळते. त्यानंतर दुसरं चित्र आहे आरक्षण कक्ष. आणि या आरक्षण कक्षाच्या पुढे माणसांची रांग पण लागलेली आहे. आरक्षण कक्ष म्हणजे रिझर्वेशन ऑफिस किंवा रिझर्वेशन काउंटर. आपल्याला कुठेही जाताना आपण आधी काय करतो? रिझर्वेशन करतो. रिझर्वेशन का करतात? रिझर्वेशन केलं की आपली सीट कन्फर्म होते, बुक होते. म्हणजेच प्रवास करताना आपला प्रवास योग्य आणि आरामशीर करता येतो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? आधीच आपलं रिझर्वेशन केलं पाहिजे. गावी जाताना आपण रिझर्वेशन करतो की नाही?
म्हणजेच आपण आपली जागा किंवा आपलं सीट जे आहे ते बुक करून ठेवतो. म्हणजे प्रवास करताना ऐन वेळेस गर्दी असेल तर आपला प्रवास आपल्याला कॅन्सल करायची गरज लागणार नाही. त्यामुळे आपण काय करतो, आरक्षण करतो म्हणजेच रिझर्वेशन करतो. रिझर्वेशन काउंटरच्या समोर काही लोकांची रांग लागलेली आहे. तर हे चित्र आहे बस स्थानकाचं म्हणजेच बस डिपोचं. तुम्ही सगळ्यांनी ह्याचं रिअल चित्र म्हणजेच ड्रायव्हर, कंडक्टर, फेरीवाले, रिझर्वेशन काउंटर, चौकशी कक्ष, पुस्तकांचे दुकान हे सगळे तुम्ही पाहिलेली आहेतच. कारण अनेक वेळा तुम्ही तुमच्या पालकांबरोबर बसने प्रवास केलेलाच आहे. आणि शक्यतो बसचा रंग आपण कोणता पाहतो? लाल. लाल रंगाच्या बस असतात की नाही? तर आता आपण ह्या धड्यामधून काय शिकायचं आहे मुलांनो, की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सार्वजनिक ठिकाणे जी आहेत, सार्वजनिक वाहने जी आहेत म्हणजेच रेल्वे, बस ह्यासारख्या सार्वजनिक वाहनांचा प्रवासासाठी वापर करायचा. म्हणजे काय होईल, प्रत्येकाने जर खाजगी वाहने प्रवास केला तर काय होईल, प्रदूषण वाढेल. म्हणून प्रदूषण कमी करण्यासाठी आपण बस किंवा रेल्वे ह्यासारख्या सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. आणि हे जे बस डेपो आहेत हे सार्वजनिक ठिकाण आहे. सार्वजनिक ठिकाण आपल्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं आहे. त्यामुळे खाऊचे पॅकेट्स, रिकामी पाण्याच्या बाटल्या आपण कुठे टाकायच्या? डस्टबिनमध्ये टाकायच्या. बसमध्ये किंवा बसच्या खाली कधीही कचरा फेकू नये. त्यामुळे अस्वच्छता पसरेल आणि त्यामुळे काय होईल, आपलं गाव, आपलं शहर अस्वच्छ होईल, सुंदर दिसणार नाही. आणि ते छान आणि सुंदर दिसावं म्हणून आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. तर ह्या लेसनमधून आपण हेच शिकलो आहोत की आपण सार्वजनिक ठिकाण आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवलं पाहिजे आणि सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. तसेच बस चालवणारे जे चालक म्हणजेच ड्रायव्हर काका आणि वाहक म्हणजेच कंडक्टर काका आहेत ह्यांचा आपण रिस्पेक्ट म्हणजेच आदर केला पाहिजे. आता आपण ह्या धड्यामधील काही कठीण शब्द पाहणार आहोत. मी तुम्हाला सगळे मीनिंग्स एकदा वाचून दाखवते. तर पहिला शब्द आहे बस स्थानक. बस स्थानक म्हणजे बस डिपो. चालक, चालक म्हणजे ड्रायव्हर, बस ड्रायव्हर. वाहक, वाहक म्हणजे कंडक्टर. चौकशी कक्ष, इन्क्वायरी ऑफिस. आरक्षण कक्ष म्हणजे रिझर्वेशन ऑफिस. ध्वनिक्षेपक म्हणजे लाऊडस्पीकर. उपहारगृह म्हणजे हॉटेल किंवा कॅन्टीन. सूचना फलक म्हणजेच नोटीस बोर्ड. स्वच्छ म्हणजे क्लीन. फळांचे दुकान म्हणजे फ्रूट्स शॉप. शहर म्हणजे सिटी. आणि पुस्तकांचे दुकान म्हणजेच बुक शॉप. तर मुलांनो, हे सगळे मीनिंग्स तुम्ही वाचायचे आहेत व पाठ करायचे आहेत. उद्या तुम्हाला ह्या धड्यावरची वर्कशीट पोस्ट केली जाईल. आज तुम्ही हे मीनिंग्स पाठ करा आणि वहीत लिहून काढा. धन्यवाद.